काय माझ्या मुलीची बस सुटणार नसती ना तर आत्ता इथं या जागेवर मी आंदोलन केलं असतं. तुमची मुलगी म्हणजे जिचं लग्न ठरलंय ती? अरे ती नाही रे, माझी धाकटी मुलगी टिपू. एखाद्या वस्तूचे 10 रुपये जास्त घेणे हे बरोबर आहे का? हा? बस गेली, हे माझ्या मुलीला द्यायचं राहील. साळगावकर घे. हे काय सर? माझ्याकडून खाऊ समज. येतो. का ग? काय झालं रडायला? अगं घर सोडून पळून बिळून तर नाही ना चाललीस तू? अगं तसं असेल तर पोलीस लागतील गाडीच्या पाठीमागे आणि आमच्या पाठीमागे चौकशीचा फेरा. अगं तसं नाही ग, गडबड वाटली म्हणून मी बोलले, बाकी काही नाही. सत्तो, बँकवाली पण ना देशपांडे सरांसारखी नाकासमोर चालणारी व्यक्ती आहे. त्यामुळे आपण तिला कितीही अडवण्याचा प्रयत्न केला ना तरी थांबणार नाही ती. मग काय आता तिला थांबवायला काय? हेड ऑफिस मधून उलटी ऑर्डर आणतोस की काय? इंदिरा, काय झालं? सत्तू, हा, माझ्या कपाटाच्या खालच्या ड्रॉवर मध्ये सोनटक्केच्या सगळ्या घोटाळ्यांची फाईल आहे. आलं लक्षात. आता बँकवालीची बस मुंबईची बॉर्डर क्रॉस करण्याच्या आतच तिच्या ट्रान्सफरची कॅन्सल ऑर्डर येणार.
काय ग, तुझ्या घरचं कुणी आलं नाही वाटतं? एकटीच आहेस? अहो बघा ना, काहीच उत्तर देत नाही बाया. अगं तुला कशाला पाहिजे तितक्या चौकशा? अहो काही गोंधळ झाला तर माझ्या मागे चौकशीचा फेरा लागेल ना. तुम्हाला सांगते, नक्की काहीतरी गडबड आहे. अगं तू तुझं चहा पिणार. तुम्ही पण प्या. अगं चल, निघायचं नाही का? अगं तुला काय पडलंय का मध्ये मध्ये करायचं? चल. तुम्ही गप्पा बसा. बघा ना कशी बसून राहिली आहे. मला तर काहीतरी गडबड वाटते. अगं चल, उठ आता, निघायची वेळ झाली ना. अगं तुला काय पडलंय? अहो तिच्याबरोबर कोणी वडीलधार माणूस नाहीये, आपण लक्ष ठेवायला नको का? काय ग, कानातले खरे आहेत का? म्हणजे काय नाही, गडबड वाटली म्हणून विचारलं, बाकी काय नाही. कसली गडबड? काय चाललंय हो तुमचं मगासपासून? काय तुम्ही काय करताय? माझ्या चारित्र्याचा अंदाज काय घेताय तुम्ही? तुमच्यासारख्या बायकांमुळे ना बाकीच्या बायकांना शांतपणे जगता येत नाही. गडबड वाटते म्हणे. कसली गडबड? किती जज करणार आहात तुम्ही मुलींना अजून? हा असा मेकअप केला तर ही मुलगी अशी आहे असं वाटतंय. हे असे कपडे घातलेत ना म्हणजे ह्या मुलीत काहीतरी गडबड असणार. एखादी मुलगी रडते, एकटी आहे म्हणजे ती घरून पळूनच आली असं वाटतं का तुम्हाला? अहो ती घरची जबाबदारी घेण्यासाठी सुद्धा घराबाहेर पडू शकते, कर्तव्य निभावण्यासाठी सुद्धा घराबाहेर पडू शकते. ऍक्च्युली गडबड ना तुमच्या विचारात आहे, कळलं? ते पण प्रकरण आहे याच्यात. सत्तूभाई प्लीज ती फाईल माझी मला परत द्या ना. अहो तुम्हाला वाटत असेल ना तर मी आत्ताच्या आत्ता हेड ऑफिसला फोन करतो आणि देशपांडे बाईंची बदली कॅन्सल करायला लावतो. पण ती फाईल हेड ऑफिसला पाठवू नका हो. नाही नाही नाही, आपला विश्वास नाही 100% तुझ्यावर. हा असं काय करताय तुम्ही? म्हणत असाल ना तर आत्ताच्या आत्ता फोन लावतो हेड ऑफिसला, डायरेक्ट शिंदे साहेबांना लावतो, मग तर झालं. खरंच? हो. मग आताच्या तर फोन लाव. मॅडमना मेल गेला पाहिजे त्यांची बदली कॅन्सल झाल्याचा. चल कर. गेला म्हणून समजा मेल. ती फाईल तेवढी मला मिळेल तुला नंतर. चल चल फोन कर. हॅलो. अगं बाई, ती गेलेली गाव परत परत कशी दिसतात? मला तर वाटतं काहीतरी गडबड आहे, बाकी काही नाही. अरे ही तर बस परत मुंबईला जाते. ड्रायव्हर दादा बस थांबवा प्लीज. इंद्राजी हे काय वागणं आहे? काय चाललंय तुमचं? तुम्हाला काही ही सगळी मस्करी वाटते? तुम्हाला माहितीये हे असं बघून तुम्ही सगळ्यांचा किती टाइम वेस्ट करताय ते? प्लीज हे असं वागणं ना बंद करा तुम्ही. मित्रांनो, माझ्यामुळे तुम्हाला हा जो त्रास झाला, तुमचा वेळ वाया गेला, त्यासाठी मी माफी मागतो. आय एम सॉरी. मॅडम,
ऍक्च्युली आपल्या देशपांडे सरांनी त्यांच्या मुलीसाठी हे घेतलंय. त्यांची मुलगी पण ह्याच बसमध्ये आहे म्हणे. प्लीज तुम्हीच त्यांना द्या, नाही तर सरांच्या जीवाला घोर लागून राहिलो का. आणि सॉरी पुन्हा एकदा. इंद्राजी, इंद्राजी थांबा. इंद्राजी, इंद्राजी, ऐका ना, आत्ताच मेल आला हेड ऑफिस मधून. माझी बदली रद्द झाली आहे. काय सांगता मॅडम? आता माझं नाही तर हेड ऑफिसचं तरी तुम्ही ऐकाल ना. आणि काय हो मॅडम, तुम्ही मला असं सतत रागवणं तुमच्या नियमात बसतं? मग हे सतत मला तुमच्यावर रागवावं लागेल असं वागणं तुमच्या नियमात बसतं का? त्याचं काय ना मॅडम, तुम्ही नियमांनी चालता आणि मी इमोशन्सने, म्हणून आपली भांडणं होतात, बाकी काही नाही. रिक्षा. जाऊ द्या दादा. एक मिनिट. इंद्राजी, तुम्ही मी येईन, काय टेन्शन नाही. हो, या ना, तुम्ही बसा ना. नाही नको, मी जाईन. हो इंद्राजी, इट्स ओके, प्लीज बसा. नाही इंद्राजी बसा. अब चलो. चल, अजून जोर लाव. हा बस उचलली. लाव अजून. काय चाललंय तू? बघितलीस याची नाटकं, बघितलीस तू आई? थांब, आता गंमत बघा. सत्तू, अरे आटप ना पटपट. ती कुंडी उचलून ठेव की तिकडे. पोहे केलेत, गार होतील. पोहे? बघितलंस ना काय करायचं याचं? काय करायचं कोणाचं? पोहे कुठे आहेत? इथे घेऊन येऊ का मी पोहे किचन मध्ये आहेत. खरंच कठीण आहे याचं. बरे, तुझं काय चाललंय? चल ना तू पटपट. तुझं काय चाललंय हे? म्हणजे ही आता घासून अदृश्य करशील एक दिवस. चल, पोहे गार होतील. आलोच. लवकर या. सतेशबाई, मी आजच पैसे.
सतेज भाई, मी तुम्हाला आजच पैसे देतो. हो आजच. पोहे खाऊन गे रे. अरे इंद्रा चल. इंद्रा आता खाण्यापिण्यासाठी पण मस्के लावायचे का? चल ना पटपट, पोहे गार होतात ना. आलोच आहे. चल. पोहे दिलेत पण लिंबू कुठे? अरे थांब, चिरायचंय लिंबू अजून. इंद्रा मी विसरेन त्याच्या आधी सांगते, मी तुझ्या पलंगावर शर्ट काढून ठेवलाय आणि तोच शर्ट घालायचा आहे. मला तो खूप आवडतो. दीपूलाही खूप आवडेल. तशी खुश असेल ना ती? हो आई, तोच शर्ट घालतो. काकू ती खुशबिश काही नाहीये. का? अरे यांनी एवढी मदत केली तिला, ती खुश नसेल? बदली इंद्राने कॅन्सल केली आहे हे कळलं तर खुश होईल ना. म्हणजे तिला हे माहितीच नाहीये. इंद्रा इंद्रा काय ऐकतेय मी? तू तिची बदली कॅन्सल केली असे तिला माहित नाहीये? आई, मदत जर बोलून दाखवली ना तर ते उपकार ठरतात. आणि मी तिला मदत केली, उपकार नाही. अगदी बाबांसारखं वागतोयस. मला खरंच अभिमान आहे तुझा. थँक्यू. बरं आम्ही तयार होतो लगेच. चल सत्ता. पोहे खा रे. हो आई. हो माझ्यावरती विश्वास ठेवा. हो हो मी करतो. इंद्रा यार मला भूक लागली यार जोरात. अरे 5 मिनिटाने काय फरक पडणार आहे सत्तू? चल तू. अरे दादा, माझे सगळे कपडे ना जुने झालेत. माझ्याकडे ना नवीन कपडेच नाहीयेत. म्हणून ना तुझा एखादा शर्ट ट्राय करावा असं बघत होतो. हा तुझा शर्ट ट्राय करू मी? कर. नाही तुला शर्टच हवा होता तर खाली सांगायचंस ना. हा इंद्राने स्वतः दिला असता. त्यासाठी कपाट उघडायची काय गरज होती? ए आम्हा 2 भावांच्या मध्ये बोलू नकोस. ए दादा सांग ना यार याला. कार्तिक, थँक्स. ओके. 5 मिनिटात तयार होणार. ओम गं गणपतये नमः. दीपू, पाण्याची बाटली. डबा ठेवलास? दीपू, सोन्याचं आहे? अगं सोन्याचं साधं आहे आई. सोन्याचा दागिना म्हणजे जीवाला घोर. छान दिसतंय. आपण सगळं घेतलंच ना आठवणीने? लिपू. हा बाबा. अगं साळगावकरांनी जसा माझा सन्मान केला, सत्कार केला, तसं साळगावकरसाठी सुद्धा मला काहीतरी करावं असं वाटतंय. काय करायचंय बाबा? ते काही सुचत नाही बाबा. तू ठरव. तुमच्या तरुण पिढीला जे आवडेल ते. ठीक आहे, मी विचार कर. अरे हो, ते इंद्राजींचे पैसे परत केले ना? हो बा.